ते संघाच्या कार्यालयातून येते तेच ते बोलतात, हे सगळं जग जाहीर आहे असं संजय राऊत म्हणतात. राऊतांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही. नानाच्या एका कार्यकर्त्याला मी मोक्कामधून वाचवलं होतं, पण एकच वेळ वाचवेल, पुन्हा वाचवणार नाही असं त्यांनी म्हटलंय. नाला नानाचा कार्यकर्ता आहे बारामतीमध्ये, त्यांचा कार्यकर्ता, त्याला मोक्काच्या कारवाईमधून त्यांनी वाचवलं होतं, पण ते बोलले की मी तुला एकच वेळ वाचवेल, पुन्हा वाचवणार नाही असं. मला त्याच्यातलं काही माहीत नाही. आज ते संजय राऊतांची भेट घेत आहेत सामनाबाद कार्यालयामध्ये जाऊन वसंत मोरे. संजय राऊतांची भेट घेता येता ते त्यांचं ठरवतील, संजय राऊत किंवा त्यांचा पक्ष ठरवेल काय करायचं आहे. महायुतीतला घटक पक्ष असताना श्रीकांत शिंदे एवढे मोठे नेते झाला की ते थेट जागा जाहीर करू शकतात नाशिकची, असं करतो. फोडण्यामध्ये एका दिवस काही गोष्टी होत असतात, याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याच जागेला कोणी आजपर्यंत निवडणूकमध्ये ही जागा कोणाला जाईल हे सुद्धा आमच्यासारख्यासुद्धा नेत्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं नाही आहे. बोलण्यामध्ये ते म्हटले असतील की खासदार राहतील म्हणून, एखाद्या दिवस या गोष्टी होऊ शकतात. जय शिवतारेंनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तरीसुद्धा ते बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार आहे, त्यांची समजूत काढू शकते का? निश्चितपणाने त्यांची जी भावना आहे ती भावना लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री त्यांची समज काढतील आणि आज या ठिकाणी मागच्या काळापासूनच त्यांची तयारी सुरू होती, पण योगायोगाने ती जागा अजितदादांच्या गटाला गेल्यामुळे त्यांनी ती तयारी दर्शवलेली आहे. पण मला खात्री आहे की ते महायुतीचा धर्म पाळतील. निलेश लंकेंनी काल शरद पवारांची भेट घेतली, त्याच्यानंतर आज महादेव जानकर आहेत ते पण शरद पवारांची भेट घेत आहेत. हे बघा, आता जसं जशी निवडणुका जवळ येतात काहींची इच्छा जी असते ती जर अपूर्ण राहिली तर या अशा घटना त्या बाजूने असे का ह्या बाजूने असो घडत असतात. त्यामुळे हे थोडंफार 2% 5% हे विषय सुरू राहणारच आहे. कदाचित त्यांचेही माणसं इकडे येतील, यांचेही माणसं तिकडे जातील, हे इलेक्शनच्या तोंडावर होत असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.